आजची जी कारवाई आहे ती पडेगाव ते मिटमिटा दरम्यान जे शरणापूर फाट्यापर्यंत जी महानगरपालिकेची हद्द आहे त्या महानगरपालिकेच्या हद्दीपर्यंत आपण आज ही कारवाई करतो आहोत। आणि यामध्ये आम्ही जे काही हे केलेलं आहे माहिती घेतलेली आहे सर्वेक्षणांती आमच्याकडे एक 900 ते 1000 एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इथं अनधिकृत मालमत्ता ह्या आजच्या दिवशी आपल्या इथं आहेत। बहुतांश लोकांनी स्वतः होऊन त्या मालमत्ता काढण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण जे मोठे स्ट्रक्चर्स आहेत त्या मोठे स्ट्रक्चर्स मात्र इतक्या कमी कालावधीमध्ये काढणं शक्य होणार नव्हतं। त्यामुळे आज आम्ही ते मोठे स्ट्रक्चर डेमोलिश करत आहोत। यापुढे कुठले अजून नियोजन आहे कारवाईचं? शहरातले अनेक मोठे रस्ते तुम्ही मोकळे केले नाही, आता या रस्त्यावरती आपल्याला ह्या रस्त्याचा इतिहास माहीतच असेल की महानगरपालिका किंवा या क्षेत्रामध्ये या रस्त्यावरती खूप मोठ्या प्रमाणात अपघात होऊन इथं बरेच लोकांचा मृत्यू झालेला आहे। या रस्त्यावरती हा रस्ता रुंदीकरणामध्ये जर आला तर रस्ता रुंदीकरणामुळे बऱ्याच लोकांना त्याचा फायदा होईल, अपघातांचं प्रमाण निश्चितपणे कमी होईल। त्यामुळे प्राधान्याने आम्ही हा रस्ता घेतोय, म्हणजे पडेगाव टू दौलताबाद रस्ता, आणि याच्यानंतरचा जो जळगावचा रस्ता आहे तो जळगावच्या रस्त्यावरती आम्ही प्राधान्याने कारवाई करणार आहोत। आणि तो पण रस्ता सिडको बसस्टँडपासून हर्सुल टी पॉईंटवरून दिल्ली गेट या कालावधीपर्यंत आम्ही या काम करणार आहोत। हो, आता याच्यामध्ये आम्ही मार्किंग दिलेलं आहे, अनाऊन्समेंट केलेले आहेत आणि त्यांनाही माहिती आहे की 60 मीटर रस्ता कुठंपर्यंत येतो। त्या मार्किंगमुळे त्यांनी स्वतः काढण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण मोठी जी स्ट्रक्चर्स आहेत, जी RCC स्ट्रक्चर आहेत ती मात्र आम्हाला ज्या काही धोकादायक स्थितीमध्ये त्या लोकांनी काढून ठेवलेली आहेत